हा चेहरा कदाचित तुम्ही ओळखला असेल. हा चेहरा तसा विस्मरणात जाण्यासारखा नाही. या चेहऱ्याने महाराष्ट्राचं अनेक वर्ष प्रबोधन केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये एक वेगळी चळवळ देखील त्यांनी उभी केली होती. त्या चळवळीचं फळ अनेकांच्या घरामध्ये देखील पोहोचलेलं आहे. या माणसाने राजकारणातल्या राजकीय विचारवंतांना लाजवेल अशा प्रकारची एक थिअरी मांडलेली होती, पण त्या थिअरीकडे अनुसूचित जातीतल्या लोकांनी जास्त लक्ष दिलं नाही. तुम्हाला जर यांची ही थिअरी समजून घ्यायची असेल तर त्यांचं हे जग बदल घालून हे घाव हे आत्मचरित्र वाचावं लागेल. या चरित्रामध्ये त्यांनी निळा, खिळा आणि टिळा अशा प्रकारची एक थिअरी मांडलेली होती. पण ही थिअरी सध्याच्या भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीने वापरली जाते याच्यावरती जास्त कोणी बोलत नाहीत. ही व्यक्ती आहे जिजा, अर्थातच ॲडव्होकेट एकनाथ आव्हाड. या व्यक्तीने ही थिअरी मांडत असताना फक्त मांडली नाही तर ही थिअरी तुमच्या माझ्या मेंदूमध्ये देखील टाकून दिली आणि त्यांनी सांगितलं की अनुसूचित जातीच्या लोकांसोबत कशा प्रकारचं राजकारण केलं जातं आणि त्यातल्या त्यात बौद्धांसोबत हे राजकारण किती भयानक खेळलं जातं. अनुसूचित जातीमधल्या जागा या इतर जातींना कशा पद्धतीनं डायव्हर्ट केल्या जातात याची ही थिअरी त्यांनी त्यावेळेस मांडली होती. ही थिअरी ते वारंवार त्यांच्या भाषणामधून मांडत होते आणि सांगत होते. त्यांचा स्वभाव थोडा विनोदी होता आणि विनोदी स्वभावामधून त्यांनी ही थिअरी मांडली होती. ही थिअरी काय आहे हे थोडंसं आपण समजून घेणार आहोत. ॲडव्होकेट एकनाथ आव्हाड यांनी असं सांगितलं की ज्यावेळेस शेड्यूल्ड कास्टसाठी एखादी जागा एखाद्या ग्रामपंचायतमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये ज्यावेळेस राखीव असते त्यावेळेस या थिअरीसोबत कसं खेळलं जातं. त्यांनी सांगितलं की एखाद्या ग्रामपंचायतमध्ये, पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये ज्यावेळेस एखादी राखीव जागा शेड्यूल्ड कास्टसाठी असते त्यावेळेस या शेड्यूल्ड कास्टच्या जागेवरती 3 जातीतल्या लोकांचा प्रामुख्याने दावा असतो. खरं तर 4थ्या जातीचा उल्लेख केला जात नाही, पण त्या जातीचं देखील प्रतिनिधित्व महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आहे. म्हणून 4 जाती ज्या इथं महत्त्वाच्या आहेत त्या 4 जातीपैकी 3 जाती किती एकमेकांसोबत कसे गेम खेळतात हे ॲडव्होकेट एकनाथ आव्हाड त्यांनी त्यांच्या या थिअरीमध्ये सांगितलं. त्यांनी सांगितलं की शेड्यूल्ड कास्टसाठी म्हणजे SC साठी जर एखादी जागा रिक्त असेल तर या SCतल्या एखाद्या जागेवरती काय केलं जातं नेमकं, एक बौद्ध कॅन्डिडेट उभा केला जातो, दुसरा चांभार कॅन्डिडेट असतो, तिसरा मांग कॅन्डिडेट असतो. म्हणजे हे 3 उमेदवार वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणुकीसाठी उभे राहतात आणि या पक्षाचा प्रचार खूप भयानक असतो. ॲडव्होकेट एकनाथ आव्हाड यांनी जो अभ्यास केला होता आणि इथली जी समाजव्यवस्था तपासून बघितलेली होती, ही समाजव्यवस्था आणि त्यांचा हा सिद्धांत जर बघितला तर राज्यशास्त्रातल्या सिद्धांतकाराला देखील लाजवेल अशा प्रकारचा हा राजकारणामधला प्रत्यक्षामधला म्हणजे जो अप्लाइड थिअरी ज्याला आपण म्हणतो तो सिद्धांत आपल्याला इथे दिसायला लागतो. ते म्हणतात की ज्यावेळेस 3 उमेदवार एकाच जागेवरती SCच्या जागेवरती उभे असतात आणि ते वेगवेगळ्या जातीमधले असतात त्यावेळेस याचा प्रचार कसा केला जातो ते सांगतात की बौद्धांसाठी शब्द वापरला जातो निळा, चांभारासाठी शब्द वापरला जातो खिळा आणि मांगासाठी शब्द वापरला जातो टिळा. आणि मग अशा प्रकारचा प्रचार केला जातो आणि लोकांना सांगितलं जातं बघा तुम्हाला निळा पाहिजे, खिळा पाहिजे की टिळा पाहिजे. म्हणजे अशा प्रकारची थिअरी इथे वापरली जाते आणि इथे प्रामुख्याने बौद्धांना टार्गेट केलं जातं आणि ते सांगतात की हा काही आपल्या तत्वामध्ये बसत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला या दोघांपैकी निवडावा लागेल आणि मग बौद्धांना बाजूला करून इथे चांभार किंवा मातंग समाजातला एखादा व्यक्ती निवडला जातो. ही थिअरी एकनाथ आव्हाडांनी सांगितली आणि त्यांनी सांगितलं की हा शेड्यूल्ड कास्टच्या समाजामध्ये फूट पाडण्याचा हा सगळ्यात मोठा डाव आहे. आणि सध्याच्या महाराष्ट्रामध्ये आपण जे बघतो आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण सुरू आहे आणि त्यातलाच हा नवा खेळ आहे. आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर यातला निळा बाजूला पडेल, खिळा बाजूला पडेल आणि जो टिळा आहे ज्याला हिंदुत्वाची वज्रमूठ म्हटलेला आहे तो मात्र या सत्तेमध्ये राहील असं म्हटलं जातंय. पण प्रत्यक्षामध्ये असं होईल की नाही भविष्यामध्ये सांगता येत नाही. पण ॲडव्होकेट एकनाथ आव्हाडांनी मात्र या गोष्टीपासून सावध व्हायला सांगितलं होतं की शेड्यूल्ड कास्टमध्ये अशा प्रकारची फूट पाडली जाते आहे. आता ती फूट किती अंतिम टप्प्यावरती येऊन थांबलेली आहे हे आपल्या लक्षात येईल. ज्या वेळेस आपण कुठेतरी मुलाखतीला जातो, इंटरव्ह्यूला जातो त्यावेळेस देखील शेड्यूल्ड कास्टच्या एका जागेवरती अनेक विद्यार्थी अनेक जातीमधले येतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या 59 जाती आहेत त्या 59 जातीतले विद्यार्थी तिथे असतात. कधी 10 जातीमधले असतात, कधी 15 जातीमधले असतात. पण ज्यावेळेस मुलाखत सुरू होते, मुलाखत घेतली जाते आणि फायनलच्या वेळेस म्हणजे नाव ज्यांचं अंतिम घ्यायला पाहिजे
किंवा ज्याचा निवड केली जाणार आहे त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये विचार केला जातो की आपल्याला यातला निळा नको आहे, खिळाही चालेल आणि टिळाही चालेल, आणि मग तसा प्रकारचा शोध घेतला जातो. माझ्या बाबतीमध्ये देखील हीच गोष्ट घडली होती. 2017ला माझं ज्यावेळेस PhD अवॉर्ड झालं त्यावेळेस मी एका कॉलेजमध्ये इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्या महाविद्यालयामध्ये जे संस्थाचालक होते त्या संस्थाचालकांनी थेट सांगितलं की आम्हाला बौद्ध कॅन्डिडेट नको आहे. त्यांनी यातल्या चांभार कॅन्डिडेटचा शोध घेतला. चांभार कॅन्डिडेटला ज्यांचे ॲप्लिकेशन आले होते त्यातल्या एका कॅन्डिडेटला फोन केला, त्याची भेट घेतली आणि त्याला त्या संस्थेवरती जॉईन करून घेतलं. तिथे गुणवत्ता विद्वत्ता अशा काही गोष्टी नसतात. तिथे फक्त खेळ खेळला जातो जातीचा. आणि एकनाथ आव्हाड यांनी या बाबतीमध्ये आपल्याला सुरुवातीला सावध केलं होतं आणि ते म्हणाले होते की शेड्यूल कास्टच्या जागेवरती तुम्हाला या खेळाला सामोरे जावं लागेल. आणि सातत्याने आपण आतापर्यंत या खेळाला सामोरे जात आलेलो आहे, पण याची परिणिती भविष्यामध्ये काय होईल हे जर आपण आज बघितलं तर याचा वास्तवाचा असा आहे की आज देखील याच प्रकारचा प्रचार केला जातो. निळा खिळा की टिळा असा थेट प्रचार केला जातो आणि हे आता आपल्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अंतिम टप्प्यापर्यंत आलेलं आहे. आणि या सगळ्याच वेगवेगळ्या जातींना आता वेगवेगळं करण्याचा प्रयत्न देखील सुरू झालेला आहे. पण एकनाथ आव्हाडांची ही जी थेरी आहे या थेरीच्या बाबतीमध्ये त्यांनी अनेक उदाहरणं सांगितलेली आहेत आणि त्यांच्या जग बदल घालून ही गाव या आत्मचरित्रामध्ये सांगितलेली आहेत. हे आत्मचरित्र मी 2012-13च्या आसपास कदाचित वाचलं असेल. ज्या दिवशी माझ्या हातामध्ये हे आत्मचरित्र पडलं त्याच दिवशी मी सकाळी म्हणजे 6 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे आत्मचरित्र वाचत होतो आणि यातली प्रत्येक गोष्ट त्यावेळेस समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. हे आत्मचरित्र इतकं महत्त्वाचं आहे आणि चळवळीला एक दिशा देणारं देखील आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी हे आत्मचरित्र एकदा काढून वाचून बघितलं पाहिजे. कारण या आत्मचरित्रामध्ये हा जो काही अनुसूचित जातीमधल्या फुटीचा डाव भविष्यामध्ये एकनाथ आव्हाडांनी होणार आहे सांगितलेलं होतं. त्याची सुरुवात कशा पद्धतीने केली गेलेली आहे किंवा त्याची सुरुवात कशा पद्धतीने झाली होती हे आपल्या त्या आत्मचरित्रामधून लक्षात येईल. पण हा जो खेळ आहे हा खेळ अजूनही लोकलच्या निवडणुकांमध्ये खेळला जातो आणि तिथे ज्यावेळेस शेड्यूल कास्टसाठी जागा राखीव असते त्यावेळेस अशा प्रकारचा प्रचार देखील केला जातो. त्याच्यामुळे अनुसूचित जातीमधच्या समोर म्हणजे बौद्धांच्या समोर हे सगळ्यात मोठं आव्हान आहे की एक वेगळी संस्कृती एक वेगळं कल्चर आपलं असल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सामना कशा पद्धतीनं करता येईल याची कुठलीही थेरी अजून तरी आपल्याकडे नाही आहे. आणि सध्या तरी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून या सगळ्या समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. तुम्हाला एकनाथ आव्हाडांच्या या थेरीबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. असा अनुभव तुम्हाला देखील आलेला आहे का हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.